विधानसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत आई सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला म्हणून पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली। महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला अशी कमेंट पार्थ पवारांनी केली। मात्र पार्थ पवारांच्या या कमेंटला काँग्रेसने दिलेल्या उत्तरापेक्षा शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया जास्त चर्चेत आहे। कारण शरद पवारांनी थेट पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेचा मुद्दा उपस्थित केलाय। शरद पवार नेमकं काय म्हणाले, तसंच शरद पवारांपाठोपाठ सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांनी देखील पार्थ पवारांना कोणते सल्ले आणि उपदेश दिलेत याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। मला असं वाटतं की आपण कोणाला थांबू नाही शकत। जसा वेळ येतो तसं समोर जावं लागतं आणि आम्ही समोर जाऊ। समजलं, आम्ही काय कोणाला फोन नाही करणार आहे। जे काय ते नशिबात लिहिलंय ते बघू काय व्हायचं ते। पण फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। अजित पवारांच्या निधनानंतर होणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार दिला आणि त्यानंतर एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारींना एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना पार्थ पवारांनी काँग्रेसबद्दल तीव्र भावना व्यक्त केल्या। फक्त मला वाईट वाटतं की काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। काँग्रेसचा डाऊनफॉल आहे महाराष्ट्रामध्ये। पार्थ पवारांनी कमेंट केली काँग्रेसवर। मात्र त्या कमेंटचं पोस्टमॉर्टम सुरू झालं ते पवार कुटुंबातील 3 मोठ्या सदस्यांकडून। पार्थ पवार लवकरच राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत। मात्र पार्थ पवारांनी काँग्रेसच्या डाऊनफॉल बद्दल केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी आधी पॉज घेतला, मग ते कुत्सित हसले आणि त्यानंतर पार्थ पवारांच्या राजकीय परिपक्वतेबद्दल 2 वाक्यांची प्रतिक्रिया दिली। राजकारणामध्ये महत्त्वाचे लढण्याचं सेकंड करायला एक प्रकारची परिपक्वता लागते। ही कितपत आहे हे आज मी सांगू शकत नाही। आता स्वतः शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर पक्षातील इतर नेत्यांनी वेगळी भूमिका मांडणं शक्यच नव्हतं। उलट शरद पवारांनी काम सोपंच केलं होतं असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही। पार्थ पवारांचे कान टोचताना सुप्रिया सुळेंनी इतिहासाचं पुस्तक उघडलं। काँग्रेसचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान हा धडा वाचतानाच काँग्रेसच्या तालमीत पवार कुटुंबातले नेते कसे तयार झाले याची देखील सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना आठवण करून दिली। आम्ही सगळ्यांनी काँग्रेस पक्ष हा फार जवळून पाहिलेला आहे। मी स्वतः अनेक वेळा आणि याही वेळीच काँग्रेस पक्षाबरोबरच लढले। त्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने, मतानेही मी निवडून आलेले आहे। आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे दादा असेल, आदरणीय पवारसाहेब तर काँग्रेसमध्येच अनेक वर्ष राहिलेले, दादा असेल, मी, आम्ही सगळेच आम्ही काँग्रेस विचाराच्या तालमीतच लहानाचे मोठे झालेलो आहोत। एवढंच नाही, पण ह्या देशावर जेव्हा इंग्रज राज्य करत होते ह्याच काँग्रेस पक्षाने आज जो मोकळा श्वास आपण सगळे घेतोय, हा मोकळा श्वास, हे स्वातंत्र्य, हे काँग्रेस पक्षाची देण आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही। आजोबानं राजकीय परिपक्वतेवर बोट ठेवलं तर आत्यानं काँग्रेस महात्म्य वाचून दाखवलं। आता वेळ होती चुलत भावाकडून सल्ला ऐकण्याची। राज्यसभेचे खासदार होणाऱ्या पार्थ पवारांना आमदार रोहित पवारांनी कोणता उपदेश दिला ते ऐकूया। तुम्ही सत्तेत असला काय, तुम्ही विरोधात असला काय, तुम्हाला जमिनीवर राहणं हे फार महत्वाचं असतं। काल पार्थकडनं जी स्टेटमेंट झाली ती योग्य नव्हतीच। कुठं ना कुठेतरी त्याच्यामध्ये घाई गडबड आपल्याला जाणवली। कुठलाही पक्ष तसा संपत नसतो। सगळे पक्ष आपापल्या लेवलला आपली ताकद त्या ठिकाणी लावत असतात। त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल ते सुद्धा तो संपला वगैरे हे बोलणं तसं उचित नव्हतंच। आणि पार्थला सुद्धा अजून जाऊन तुम्ही विचारलं की कालच्या स्टेटमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं, कदाचित तो म्हणेल नाही काल थोडंसं मी बोलून गेलो, नाही तर माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काढला, कदाचित तो त्या ठिकाणी बोल। स्टेटमेंट योग्य नव्हतंच। अजित पवार हयात असतानाच पार्थ पवारांनी मावळ लोकसभेची निवडणूक लढवली होती। मात्र राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पार्थ पवारांना पराभवाचा सामना करावा लागला। तेव्हापासून पार्थ पवार निवडणुकीच्या आखाड्यापासून दूरच राहिले। मात्र अजित पवारांच्या अपघाती मृत्यूमुळे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांकडे आलं आणि त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरती पार्थ पवारांची वर्णी लागतेय। खासदार म्हणून राज्यसभेत पाऊल ठेवण्याआधीच पार्थ पवारांच्या राजकीय मॅच्युरिटीबद्दल भाष्य करून
शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर अपरिपक्वतेचा शिक्का मारला. अजित पवारांचा लेख म्हणून सादेशी कामगिरी करत आजोबांनी मारलेला हा शिक्का पुसून काढणं हेच पार्थ पवारांच्या राजकीय इनिंगमधलं पहिलं आव्हान असणार आहे. दिल्लीहून सोमेश कोलगेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.